अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज सकाळी 11 वाजता टाकरी येथील आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राया ठाकर, एकलव्य आदी आदिवासी नेत्यांच्या फोटोने सजवलेल्या रथाचे समशेरपूर फाटा येथे आगमन होतात समशेरपूर पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित भांगरे यांनी या ठिकाणी भेट देऊन जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। यानंतर समशेरपूर फाटा येथून पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी चित्र रथासह वाजत गाजत समशेरपूर गावात प्रवेश केला। या ठिकाणी सर्व आदिवासी महिला तरुण यांनी डीजेच्या तालावर बेधुंद नाचत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। या प्रसंगी आदिवासी बांधवांनी सादर केलेले पारंपरिक लेझिम नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। यातील काही आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आपला सहभाग नोंदवला। आदिवासी दिनानिमित्ताने काढलेली मिरवणूक संपल्यानंतर समशेरपूरच्या बहुउद्देशीय मंगल कार्यालयात देवाची वाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली। यानंतर समशेरपूर आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या वतीने आयोजित तसेच आदिवासी नेते डॉक्टर भाऊराव उघडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभात पंचक्रोशीतील बहुजन समाजाच्या नेत्यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे। मान्यवरांना विनंती, आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन सभेसाठी सर्व जातीविरहित आपण असा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष खास करून अकोल्याहून आलेले माननीय डॉक्टर भाऊरावजी उघडे यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। गावचे सरपंच एकनाथजी मेंगाळ यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्या अध्यक्षीय सूचनेला सर्व गावस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी अनुमोदन देतो। अध्यक्षांच्या परवानगीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आपले अध्यक्ष माननीय डॉक्टर भाऊरावजी उघडे, टाकर समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी मेंगाळ, दूध सहकारी संस्थेचे माननीय पोपट शेठ दराडे, माजी पंचायत समिती सदस्य रावशेठ बेनके, साखर कारखान्याचे संचालक माननीय सचिनजी गराडे, ग्रामपंचायत सदस्य माननीय नितीनजी बेनके, हेमंत सोनवणे, कासमबाई मनिया, विलासदादा भरीतकर, लक्ष्मण माळी, अरुण बेनके, दत्ता चौधरी, मुताण्याचे माजी सरपंच बबनराव शर्गीर, सोसायटीचे सदस्य लहानू मेंगाळ, नामदेव मेंगाळ, मताजी चौधरी, खंडेसर, माजी सदस्य खेमा मेंगाळ, मोरदरीच्या पेसाचे अध्यक्ष नामदेव मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती उघडे, कचरू मेंगाळ, तसेच शंकर मेंगाळ, शंकर बेनके, अजून बरेचसे जण आहेत तिथे उपस्थित। त्यांचं नाव घेणं माझ्याकडून राहिलं असेल तर माफ करावं। आणि खास करून आपल्या रॅलीला शोभा आणली ते टाळकरीचे सर्व कार्यकर्ते, गोरक्ष आगविले, या सर्वांचं समशेरपूरच्या जागतिक आदिवासी दिन व्यवस्थापन कमिटीच्या वतीने मी प्रथमतः अभिनंदन करतो। खरं तर जागतिक आदिवासी दिन हा आपण का साजरा करतो, आपल्या मुला बाळांना आदिवासी दिवस काय असतो आणि तो कशासाठी साजरा करायचा असतो हे समजणं आज काळाची गरज आहे।
इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड म्हणजे जगामध्ये इतर देशांनी सांगितलं की जगामध्ये 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा झाला पाहिजे. आपले हक्क मागायसाठी आपण 9 ऑगस्टला एकत्र आलो पाहिजे, हक्क मागितले पाहिजे, लढलो पाहिजे, जल जंगल जमीन पाणी वाचवलं पाहिजे. यासाठी आपण आपल्या अधिकारासाठी लढलो पाहिजे. म्हणून मी प्रास्ताविकामध्ये एवढंच बोलतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. आज या ठिकाणी विश्व आदिवासी दिनाच्या निमित्तानं हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव आणि आदिवासी बांधवांच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेले सर्वच बहुजन मित्र, या सर्वांनाच माझा सर्वप्रथम जय आदिवासी. मित्रो, गेली 30 वर्ष म्हणजे साधारणतः 1984 9 ऑगस्ट हा दिवस जगातल्या बुद्धिमान लोकांनी एकत्र येऊन या धरतीचा मूळ माणूस, प्रथम स्रोत असलेला, त्याला या विज्ञान युगामध्ये देखील अजून न्याय मिळालेला नाही असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने संपूर्ण विश्वामध्ये आदिवासींच्या प्रश्नावर, त्यांच्या समस्येवर, त्यांच्या चालीरीतींवर, त्यांच्या धार्मिक गोष्टींवर, त्यांच्या परंपरांवर एक चर्चा घडून यावी आणि विकास नावाच्या प्रवाहामध्ये या सगळ्यांना सामावून घेता यावं, यासाठी संपूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट हा दिवस या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो आनंदाचा दिवस असल्या कारणानं आपणा सर्वांना नाचायचंय, बागडायचंय, गाणे म्हणायचंय, शृंगार करायचंय. हे सगळं करत असताना आम्हाला आमचं परत मिळवायचंय. ते गेले कुठं त्याचा शोध घ्यायचाय. त्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी खऱ्या अर्थानं विचारविनिमय व्हावा, विचार मंथन व्हावं. म्हणून आपण आदिवासींनी आजच्या दिवशी एकत्र आलं पाहिजे. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. ते म्हणतायत की तुम्ही हे सगळं करण्यासाठी शिका, शाळा शिका, शाळा शिकून एकत्र या, म्हणजे संघटित व्हा. आणि संघटित झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा की जे तुमचं आहे परंतु तुम्हाला मिळालेलं नाही. आणि म्हणून आमचं काय केलंय याच्यासाठी आम्हाला काही वर्ष पाठीमागे जावं लागेल आणि तो सगळा इतिहास समजून घ्यावा लागेल. या ठिकाणी सगळंच एका वेळेला मांडता येणार नाही, पण काही अंशी मांडलं तर त्या गोष्टीची आपल्याला कल्पना येईल आणि त्या पद्धतीने आपण एकत्र येऊन आपल्या वाट्याचं असलेलं आपण मागायला सज्ज होऊ.
संपूर्ण विश्वातला आदिवासी मानव हा त्या विश्वातल्या त्या प्रदेशातला मूळ मालक आहे आणि तो मूळ मालक असताना देखील त्या प्रदेशातलं जल म्हणजे पाणी, जंगल म्हणजे जी उपजाऊ जमीन नाही ती, म्हणजे जल, जंगल आणि जमीन. जमीन म्हणजे ज्या जमिनीवर पिकं घेतली जातात अशी जमीन. ह्या संपूर्ण गोष्टींवर आदिवासींचाही अधिकार होता. नवे नवे तर त्या त्यांच्या मालकीच्या होत्या आणि त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या जमिनी, त्यांच्या मालकीचं असणारं पाणी, त्यांच्या मालकीचं असणारं जंगल हे आज आदिवासींच्या ताब्यात का नाही? आज त्यावर त्यांचा अधिकार का नाही? असा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न कसा निर्माण झाला हे आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा म्हणून मित्र ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी आपल्या भारतामध्ये येते, 1757च्या प्लासीच्या लढाईनं इंग्रज नावाचा वर्ग भारतामध्ये प्रवेश करतो. व्यापाराच्या निमित्तानं आलेला हा वर्ग पुढे सत्ताधारी होतो, राजकारणी होतो. सत्ता हातात आल्यावर तो वेगवेगळे कायदे करतो आणि त्या सगळ्या कायद्यांचं पालन आपल्याला करावं लागतं. असा कायदा जर आपण त्यांचा पाळला नाही तर आपल्याला फाशीला जावं लागतं. अशा प्रकारची दहशत त्यावेळेला निर्माण झालेली आहे. त्या ईस्ट इंडिया कंपनीनं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ताब्यात असलेली जी जमीन आहे, आपल्या ताब्यात असलेलं पाणी आहे, आपल्या ताब्यात असलेलं जंगल आहे ते 1865 या साली या ईस्ट इंडिया कंपनीनं ताब्यात घेतलं आणि आपण जल, जंगल आणि जमीन या तीनही गोष्टींमधून बेदखल झालो. त्याच्यामुळे आज आपण सर्वजण भूमीहीन आहोत आणि या भूमीहीन असल्याच्या कारणानं उपजाऊ साधनं आमची गेली आणि उपजाऊ साधनं गेल्यामुळे आमच्या वाट्याला दारिद्र्य आलं, गरिबी आली. शिक्षणाची व्यवस्था परकीयांनी जी सुरू केली त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्हाला जाता नाही आलं. ज्या इंग्रजांनी ज्या शाळा सुरू केल्या त्या शाळांपर्यंत पोचता नाही आलं. त्यांनी जे शिकवलं ते फक्त ते काम काय सांगतील तेवढं समजल इतकंच शिकवलं. त्यांनी आम्हाला विज्ञान नाही शिकवलं, त्यांनी आम्हाला तत्वज्ञान नाही शिकवलं, त्यांनी आम्हाला समाजकारण नाही शिकवलं, त्यांनी आम्हाला साम्यवाद नाही शिकवला. आणि या सगळ्या गोष्टींपासून आम्ही सगळे लोक बाजूला राहिलो आणि त्याचा आजचा परिणाम असा झाला की आम्ही आमच्या उपजाऊ जमिनीपासून मुक्त झालो. मित्र, त्या जमिनी कुठे गेल्या नाही. जमीन ही गोष्ट आहे ती कधीच कुठं जात नाही. त्याच्या खुणा आजही आहेत. आम्ही आदिवासी लोक ज्यांना दैवत मानतो, ज्या आमची उपासना आहे असं मानतो, त्या उपासनांच्या खुणा आजही जमिनीवर जशांतशा आहेत. आदिवासींचं असणार उपास्यस्थान वाघोबा आजही जंगलात आहे. आदिवासींचं उपास्यस्थान म्हसोबा आजही वावरत आहे. आदिवासींच्या असणाऱ्या साती असला आजही चौकात आहेत. आदिवासींच्या असणाऱ्या मावळया आजही पिण्याच्या पाण्यावर जागेवर आहेत. चारण बाबा आहे, गवळी बाबा आहे, या सगळ्या देवता आजही शिवारात आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्याची जमीन बाकी आमच्या ताब्यात नाही. आणि ही जमीन जे लोक आज करतात त्यांचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. ज्या शासन व्यवस्थेनं आपल्याकडून लुबाडून
त्या शासन व्यवस्थेला कर पाहिजे होता. त्यावेळेला इंग्लंड आणि जर्मन असं महायुद्ध सुरू होत असताना त्या इंग्लंडवाल्या लोकांना जे ईस्ट इंडिया कंपनी चालवत होते त्यांना सैन्याची भरती करायची होती आणि त्यावेळेला त्यांच्या पदरी काम करणारी माणसं एक 6 फुटाची काठी घेऊन फिरत होते आणि ती काठी बाजारामध्ये यात्रेमध्ये तरुणाच्या पाठीमागून लावत होते. तेवढ्या उंचीचा जो तरुण सापडेल त्याच्या घरच्यांचा विचार न घेता त्याला सैन्यामध्ये भरती करत होते. त्या सैन्यामध्ये तो आपोआप तिकडे जाऊन लढून मरत होता. त्याचा तपासही इकडे लागत नव्हता. माझ्या अडाणी माणसाला ते समजत नव्हतं आणि माझी अडाणी माणसं बोलायची धरेबुवा येईल पोरं येईल म्हणायची. तो धरेबुवा तो होता की त्या वॉरमध्ये त्या युद्धामध्ये माझ्या आदिवासी तरुणांना विना चौकशी नेलं आणि तिकडंच मारलं गेलं. त्याच्यामुळे हा समाज भित्रा झाला. तेव्हा भित्रा झाला. आज तागायत हा समाज भित्र आहे तो माणसामध्ये यायला नाही म्हणतोय. ते इंग्रज गेले, त्यांचं शासन व्यवस्था गेली, त्यांचा कायदा गेला, हे सगळं झालं. 15 ऑगस्ट 1947 हा देश स्वतंत्र झालाय. नवे कायदे आम्ही केले, आमच्यासाठी केले आणि त्याच्यामुळे कुठल्याही शासनाला घाबरण्याचं काम नाही. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी एकत्र येऊन तो मागण्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि मग एवढंच नाही तर अन्याय अत्याचार करणारे त्यांच्या शासनातले जे काही मामलेदार होते पीर शहाजादा अकोल्याला, तर आता आम्ही कार्यक्रम करून आलो अकोल्याला. तर ज्या लोकांनी मामलेदार मारला त्या लोकांच्या कुटुंबातल्या लोकांचा आम्ही सत्कार केला. का केला तर तो मामलेदार मारण्याकामी केवळ बहुजनच नाही किंवा तो पीर शहाजादा जो काही आहे तो मुस्लिम आहे आणि म्हणून तो मुस्लिम आलेच नाही असं नाही, तर मुस्लिम समाजातली माणसं सुद्धा त्या चळवळीमध्ये सामील झाली होती आणि अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी आलेली होती. कुठल्याही एका समाजावरती समाजाचा माणूस म्हणून बघू नये, तर जो माणूस अन्यायी आहे अत्याचारी आहे त्या माणसाच्या विरोधामध्ये जाऊन न्याय मिळवला पाहिजे. ही भूमिका आम्हाला त्या चळवळीनं सांगितली. त्याचप्रमाणे आमचा 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झालेला असला तरी या चळवळीमध्ये अनेक लोकांनी काम केलेलं आहे. कारण देश स्वतंत्र होत असताना तो गरिबांचा नाही तर भांडवलदार, जमीनदार आणि कंपनीच्या लोकांसाठी तो जो स्वतंत्र झालेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला अनेक लोकांनी काय पत्करलं होतं तर भूमिगत पत्करलं होतं. भूमिगत राहून लोकांनी चळवळी केल्या. त्या चळवळीमध्ये तुमच्या शमशेरपूरच्या आणि ती घोड्याची वाडी, चिंचाची वाडी नावाची जी काही वाडी आहे तिकडे तिथले लक्ष्मण बेंगाळ नावाचा एक माणूस होता. या चळवळीमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर जी भूमिगत चळवळ झाली त्याच्यामध्ये तो लक्ष्मण बेंगाळ, त्याचं नाव कुठंच नाही आलं, पण त्याचा एक दुसरा भाऊ होता, सक्का भाऊ, त्याचं नाव आहे भोरू बेंगाळ. या भोरू बेंगाळ बाकी त्या चळवळीमध्ये टिकून राहिला आणि तो पुढे स्वातंत्र्य सेनानी झाला. काही लोकांना फॉरेस्टमधून काही जमिनी मिळाल्या. 16 एकर जमीन बाळा भोरूला मिळाली. बाळा भोरू हा स्वातंत्र्य सैनिक आहे आणि ते कुटुंब सध्या नांदूर सिंगुट्याला गेले, ते तिकडे राहते. मग असे जे काही स्वातंत्र्य सैनिक लोकांची जी काही नावं आहेत त्यांच्या नावाने किमान त्या गावामध्ये नाही कुठं तर तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या कुठंतरी कोनशिला होणं गरजेचं आहे. ते जेव्हा विद्यार्थी पाहतील, ते जेव्हा नावं पाहतील तेव्हा त्यांना एक स्फूर्ती तयार होईल की या वेगवेगळ्या लढ्यांमध्ये आपली माणसं सामील आहेत आणि आपल्याला अशा प्रकारचा जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्या वेळेला आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या नावाच्या कोनशिला तिथे लावल्या पाहिजे. आपल्या इथे असणारे देवठाण गावात शत्रुबाई मेंगाळ, शत्रुबुजा मेंगाळ या माणसाचं जे मोठेपण आहे ते फोटो लावलेला आहे. ते जेव्हा जिल्हा परिषदेत निवडून आले त्यावेळेला त्यांनी ठरावात पास केला होता की माझ्या आदिवासी माणसाला शाळा शिकायला मिळाली पाहिजे आणि त्याला
शाळेपर्यंत पोहोचता येत नाही, कारण हा समाज अनसेटल्ड आहे, एका जागेवर स्थिर नाही. आणि म्हणून आश्रम शाळांची नियुक्ती झाली पाहिजे. त्या ठराव पास झाल्याच्या नंतर आश्रमशाळा झाल्या आणि तेव्हा कुठेतरी आपल्या मुलांना शिकायला मिळालं. त्या सकृबाईला आम्ही विसरलो. सकृबाईने जे लोक भूमिगत झालेली होती त्या भूमिगत लोकांना जमीन मिळवून दिल्या फॉरेस्ट चळवळीच्या माध्यमातून, त्या माणसाला आपण विसरून गेलो. नजू मेंगाळ, ज्या नजू मेंगाळाने मामलेदार मारला त्याला आपण विसरून गेलो. ठाकूरबाई ज्याने स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं त्याला विसरून गेलो. असे प्रत्येक समाजामध्ये माणसं आहेत, त्यांचा आपण गौरव केला पाहिजे. असो, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय हिंद. धन्यवाद अध्यक्ष साहेब. आपण जो आदिवासी क्रांतिकारकांचा जो उल्लेख केला शमशेरपूरचे, त्याची ऑलरेडी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शमशेरपूर इथे कोनशिला लावलेली आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी जे डेकोरेशन ट्रॅक्टर फ्री दिले ते गणेश आसवले, तसेच टाळकरीचे सरपंच अनिता आसवले, सरपंच चागुणा मेघा, सदस्य अनिता आसवले आणि आपल्या कमिटीचे राजू फोडसे, दिलीप पत्वे, सर्वांचाच मी आभार व्यक्त करतो. आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त शमशेरपूर विभागात पहिल्यांदा आयोजन केले त्या आयोजकांचं मी पहिलं मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उगडे यांचे मी आभार मानतो. आणि यापुढं यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल. पहिल्यांदा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल काही जरी थोडासा प्रॉब्लेम झाला असेल त्याबद्दल मी गावच्या वतीनं माफी मागतो. आणि हा पहिलाच आदिवासी दिन आहे आणि या आदिवासी दिनानिमित्त मी सर्व माता बंधू भगिनी आदिवासी बिगर आदिवासी सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं भारतभर, भारताच्या बाहेर सुद्धा आदिवासी दिन साजरा होत असताना आज या ठिकाणी शमशेरपूर या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आदिवासी दिन साजरा करतोय. थोडस नियोजनामध्ये मागे पुढे झाला असेल. मूळ कार्यक्रमाचा आदिवासी दिन हा साजरा पहिल्यांदा आपण करतोय. म्हणून मी प्रथमतः पहिल्यांदा आज आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आज एकदा आपले सर्वांचा सण नागपंचमी, या सणाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढल्या वर्षी एक शिस्तबद्ध, एक चांगल्या पद्धतीचा आपण कार्यक्रम करूया सर्वजण, म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त टाळकरी, शमशेरपूर, डोंगरवाडी, घोडसरवाडी, चिचाचीवाडी, देवाचीवाडी, मोळदरी, बिबदरवाडी, बोरशेवाडी या सर्व विभागातील सर्व कार्यकर्ते, शमशेरपूरचे सर्व ग्रामस्थ अतिशय निराळीने सहभाग घेतला आणि शमशेरपूर परिसरामध्ये पहिल्यांदाच आदिवासी दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. त्याबद्दल या शमशेरपूर परिसरातील जे सामाजिक सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सर्व आदिवासी बांधव यांचं कौतुक करावं ते थोडंच आहे. कारण या विभागामध्ये अशा पद्धतीची प्रथा प्रथमच आपण सर्वांनी मिळून पाडली. कारण का मोठमोठे कार्यक्रम राजूर विभागामध्ये होत आहे, कोथरूडमध्ये होत आहे, अकोल्यामध्ये होत आहे, परंतु शमशेरपूरमध्ये प्रथमच या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य आदिवासी दिन या ठिकाणी साजरा केला. आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी आदिवासी दिन साजरा केला जावा. या ठिकाणी लहान मुलांनी त्यांचं अतिशय थोड्या वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन केलं, अतिशय चांगल्या पद्धतीचा डान्स केला, त्यांची कला दाखवली. त्याबद्दल त्या आदिवासी मुलांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि दरवर्षी या ठिकाणी आदिवासी दिनानिमित्त
1101 रुपयाची जे ज्या आदिवासी मुलाचा कार्यक्रम अतिशय सुंदर होईल त्या कार्यक्रमासाठी मी माझ्या वतीनं या ठिकाणी बक्षीस म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आणि आदिवासी दिनाच्या सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जी उघडे साहेब, व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आणि या जागतिक दिनाच्या निमित्ताने या आढावा विभागातून जमलेले सर्व कार्यकर्ते, आदिवासी बांधव, आदिवासी भगिनी, या शाळेचे सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आताच डॉक्टर उघडे साहेबांनी आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये चांगला अभ्यास करून त्यांनी जे आपल्याला आदिवासी हा मूळ निवासी आहे अशा भरपूर गोष्टी पटवून दिल्या आणि खरोखरच आपल्या भागात राहणारा आदिवासी, आपल्या तालुक्यात राहणारा, जिल्ह्यात राहणारा, राज्यात राहणारा आदिवासी हा माणूस प्रेमळ, चांगला आणि कष्टाळू स्वभावाचा माणूस आहे। त्यांनी कष्ट करून या भूमीवर आपला हक्क कायम ठेवला होता, परंतु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मध्ये एका काळामध्ये काही इथं इंग्रज आले, जर्मन आले, त्यांनी तो अधिकार काढून घेऊन आपल्याला आदिवासी माणसांना आपल्या हक्कापासून दूर केलं। मित्रांनो, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आदिवासी दिनाचं महत्व, भरपूर आदिवासी मंडळी आपल्या भागामध्ये शिकलेले आहेत, मुलं शिकलेले आहेत, मुली शिकलेल्या आहेत। पुढच्या वर्षी या आदिवासी दिनाचं या भागामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करू मी माझ्या वतीनं काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमासाठी देईन असं या ठिकाणी शब्द देतो। पुन्हा या आदिवासी दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय आदिवासी। आलेल्या सगळ्या बंधू भगिनींनो, आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। माझ्या कुटुंबाच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं जागतिक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उघडे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी, या ठिकाणी काही फार वेळ घेणार नाही, परंतु फक्त इथे एकच मुद्दा मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मागच्या वर्षी आदिवासी दिन आपल्या शमशेरपूर ग्रामपंचायतमध्ये साजरा झाला। आम्ही तिथे गेलो, एकनाथ मेंगाळ, दिलीप पत्रे, दत्तू माळी, इतर सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असताना मी एकनाथ मेंगाळ एकच मागणी मांडली केली होती। त्यांच्यावर असं मला मांडलं की पुढच्या वर्षीचा आदिवासी दिन हा चांगल्या पद्धतीनं भव्य अशी मिरवणूक काढून साजरा करावा आणि त्यांनी तो शब्द पाडून त्यांचे सर्व आदिवासी बांधव एकत्र करून या आदिवासी दिनाला हे स्वरूप आले। सुरुवात झाली, सुरुवातीचं हे रोपटं मोठं होणार आहे आणि मोठं रोपटं झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं शोभा येणार आहे। म्हणून मी या सर्व आदिवासी बांधवांचं, कमिटीचं या ठिकाणी आभार मानतो की त्याने आज या आपल्या गावात सुरुवात केली। असंच काम त्यांनी या पुढील वर्षी करावं अशीच मी माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं आदिवासी दिन हा आपला या ठिकाणी पहिल्यांदाच साजरा होतोय आजचा दिवस, आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं ज्यांनी नियोजन केलं ते आपल्या गावचे सरपंच एकनाथजी मेंगाळ आणि त्यांच्या सर्व टीमचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि आज जरी आपला कार्यक्रम छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा झाला असेल, पण याही पेक्षा अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम यापुढे आपण करत जाऊ आणि आम्ही सर्वजण आपल्याला या कार्यक्रमासाठी निश्चितपणानं सहकार्य करत जाऊ आणि यापेक्षाही अतिशय चांगल्या स्वरूपाचे इथून पुढचे सर्वच जागतिक दिनाचे कार्यक्रम याच ठिकाणी आपण आयोजित करू।
आणि पुनश्च एकदा आजच्या या आदिवासी दिनाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबरोबर आपल्याला धन्यवाद. आणि या ठिकाणी या आदिवासी दिनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आनंदी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर गौरव उघडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, डॉक्टर उघडे साहेबांनी या दिनाचं महत्त्व सांगितलं. या जगातला मूळ पृथ्वीवरला पहिला मालक जर असेल तो हा मूळ आदिवासी हा मालक आहे. जल, जमीन आणि जंगल हे त्याच्या मालकीचं आहे आणि खऱ्या अर्थानं तो या भूमीचा मालक आहे. परंतु तो मालक असताना देखील इतक्या दिवस उपेक्षित राहिला आणि म्हणून त्याला त्याचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. या दृष्टीनं आपण सर्वजण संघटित झालं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. हा जो संदेश डॉक्टरांनी या ठिकाणी दिला तो या युवा पिढीनं खऱ्या अर्थानं महत्वाचा समजून घेतला पाहिजे. आज आदिवासी समाजावर जी घुसखोरी होतीये, त्यांचे हक्क पळवले जात आहे, त्यांच्या आरक्षित जागा इतर समाज घेतोय, या सगळ्यांसाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि तो संघर्ष नव्या पिढीनं सुशिक्षित होऊन त्या संघर्षाला संघटित होऊन संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे. हा खरा अर्थ त्यातला आहे. आणि यासाठी आता खऱ्या अर्थानं या तरुण पिढीबरोबर मायमाऊलींनी लक्ष दिलं पाहिजे की त्यांची मुलं कुठलीही कला चांगल्या प्रकारचे प्रदर्शित करू शकतात. या ठिकाणी आता आपल्या 3-4 जे काही डान्स वगैरे कला प्रदर्शनाचा जे कार्यक्रम झाला त्यामध्ये मुलांना तुम्ही जर साथ दिली तर त्यांचा जो काही भित्रेपणा आहे तो बाजूला जाऊन ते चांगल्या प्रकारचं कलागुणांचं दर्शन करू शकतात. याचंही प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपल्या या आदिवासी दिनाचा मूळ जो उद्देश आहे तो उद्देश मध्ये शिकणे, संघटित होणे आणि संघर्ष करणे. कुणी जर अतिक्रमण करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढा उभारणे, या सगळ्यात महत्वाचा हा उद्देश या आदिवासी दिनाचा शिकण्यासारखा आहे आणि तो आपण सर्वजण घ्याल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी पहिल्याच वर्षी नियोजनात ज्या ज्या लोकांनी साथ केली, सरपंच असतील त्यांच्याबरोबर जे सगळे काही तरुण युवक आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझ्या वतीनं या आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट जागतिक दिन आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार पहिला नागपंचमीचा सण. या सर्वांना या दोन्ही सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपल्या आढळराव विभागामध्ये प्रथमच जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय आणि ह्या साजरा होत असताना आपल्या गावातील प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं या कमिटीच्या वतीने आभार मानतो. तसेच भाऊराव डॉक्टर उघडे हे अकोल्यावरून आपल्या या आदिवासी जागतिक दिनाला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचा सुद्धा आभार. त्यांच्या समवेत आलेले खंडे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आभार. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि या गावातील आपल्या पत्रकार बंधू हे सुद्धा कार्यक्रम सुरुवात झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या जागतिक आदिवासी दिन या कमिटीच्या वतीने आभार मानतो. तसेच सर्व या कार्यक्रमाचं संयोजन आपल्या नवनिर्वाचित सरपंच एकनाथ मेंगा
आणि त्यांची टीम आपल्या परिसरातील ठाकर समाज उपाध्यक्ष सोमनाथजी मेंगा आणि त्यांची टीम इतर सर्व माजी सदस्य यांनी भरपूर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम साजरा केला आणि हा कार्यक्रम प्रथम असल्यामुळे थोडं मागं पुढं झालं असेल, पण पुढील कार्यक्रम त्याच्यात सुधारित करून ही कमिटी निश्चितपणे पुढच्या वर्षी चांगला कार्यक्रम राबवी. पुनश्च एकदा या सर्व कमिटीचे सर्व सदस्य यांचं सुद्धा आभार मानतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीने आजचा हा जागतिक कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. अखिल भारतीय आदिवासी सेवा संघटनेचा विजय असो. राया ठाकर, एकलव्य, राघू भांगरे यांनी आतोनात परिश्रम करून हा जो मेळावा हे आपलं सोमा म्हातारवा मेंगाळ, त्याच्यानंतर आपले सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी या शमशेरपूर या ठिकाणी घडवून आणला. याच्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे सुद्धा आदिवासी सेवा संघटनेचा या ठिकाणी विजय असो. हा जो विजय हा एकट्याचा विजय नाही, तर संपूर्ण जागतिक स्तरावर हा विजय गेल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आदिवासी 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 नाही, तर आद्य करणारे, वास करणारे, ज्या ठिकाणी हे आर्य अनार्य द्रविड संस्कृतीचा जन्म झाला त्या ठिकाणी या आदिवासी सेवा संघटनेचा जन्म झाला. आणि या संघटनेतून उपदेश्वर असं या ठिकाणी हे जे त्यांनी कार्य केलं, या कार्याचा गौरव निश्चित अखिल भारतीय आदिवासी सेवा संघटनेच्या प्रतिस्थळावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी स्वतः मी मथाजी चौधरी या ठिकाणी, मी सुद्धा ओबीसीच आहे, ओबीसी असताना आदिवासी संघटनेचा विजय असो.